नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण आज आलेलो कर्ली रिव्हर मध्ये. कर्ली रिव्हरचं नाव तर तुम्ही ऐकलाच असेल. बऱ्यापैकी बहुतेक सर्वांनाच इथं माहिती आहे कर्ली रिव्हर म्हणजे. आम्ही बरंच ऐकलो त्याच्याबद्दल आणि आज खरंच इथं आल्यावर फील करतोय. मित्रांनो, बॅकवॉटर आतापर्यंत ऐकलं होतं आपण फक्त केरळमध्येच असणार, पण तुम्हाला हे सुद्धा माहित नसेल की बॅकवॉटर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. कर्ली रिव्हर याचं उत्तम उदाहरण आहे. नक्कीच एकदा व्हिजिट देऊन बघा. आता मी आलेलो कर्ली रिव्हरच्या बिलकुल सेंटरमध्ये. इथे तुम्ही दोघांचा पण संगम बघू शकता, खाऱ्याचा आणि गोड्या पाण्याचा संगम. मित्रांनो, यालाच बॅकवॉटर म्हणता येतं बऱ्यापैकी. जे पाणी रिव्हर्स होते त्यांना कोणाला बॅकवॉटर म्हणजे काही माहित नाही, पण ठीक आहे, आपण समजून चालू की माहित आहे. तर बघा, आता आम्ही बऱ्यापैकी आता एक सफारी याच्यामध्ये चाललेलो जहाजामध्ये. आता आम्हाला इथं खूप चांगले गाईड लाभले, बाबूराव म्हणून. तुम्ही पण नक्की व्हिजिट द्या त्यांना. बाकीचे नंतर मुला प्रोफेसर सांभाळतील. बोला प्रोफेसर. मजा येते. नक्कीच मित्रांनो, समुद्राच्या लाटापेक्षा वेगळं जाऊन शांत पाण्यातला हा एक अनुभव पण खूप वेगळा असू शकतो. लाटांच्या याच्यामध्ये आपण गुंतवून जातो, पण या शांततेमध्ये आपण एक समाधान मिळवता येतं आपल्याला. नंतरचं भाष्य आता पंकज अगंदरे करतील. ज्युनियर लेक्चरर बोला. ज्युनियर लेक्चरर. मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. काय